क्रांती न्यूज आवाज सर्व सातपूर नायलॉन मांजात अडकला दुर्मिळ पक्षी। बिडकर यांच्या सतर्कतेने अग्निशमन विभागाने पक्ष्याचे प्राण वाचवत दिले जीवदान। सातपूर अंबड लिंक रोड परिसरातील पाटील पार्क मेदगेनगर येथील रेणुका इलेक्ट्रॉनिक्स समोर आज दिनांक 5 जानेवारी 2026 रोजी नायलॉन मांजात अडकून जखमी झालेल्या एका दुर्मिळ पक्ष्याचे प्राण सातपूर अग्निशमन विभागाच्या तत्परतेमुळे वाचले। निलगिरीच्या झाडावर एक पक्षी नायलॉन मांजात अडकून तडफडत असल्याचे व्यावसायिक बिडकर यांच्या निदर्शनास आले। परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी वेळ न दवडता सातपूर अग्निशमन विभागाशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली। माहिती मिळताच लीडिंग फायरमन AP मोरे यांनी पथकासह तातडीने घटनास्थळी धाव घेतली। अग्निशमन पथकाने विशेष कौशल्य आणि दक्षतेने झाडावर अडकलेल्या पक्षाला सुखरूप खाली उतरवून त्याचे प्राण वाचवले। हा पक्षी लांब चोचेचा असून त्याला लाल नागीर आयबिस असे संबोधले जाते। या दुर्मिळ पक्षाच्या जीविताचे रक्षण झाल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले। या बचाव मोहिमेत लीडिंग फायरमन AP मोरे, वाहन चालक राहिल सय्यद, ट्रेनी फायरमन SB नांद्रे, RV पवार, SS चव्हाण यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली। यावेळी लीडिंग फायरमन AP मोरे यांनी नागरिकांना पतंग उडवताना नायलॉन मांजाचा वापर करू नये, या पक्षाला उपचारासाठी तात्काळ पक्षीमित्रांच्या ताब्यात देण्यात आल्याने त्यांनी सांगितले। नायलॉन मांजामुळे पक्षी तसेच माणसांनाही गंभीर इजा होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले। बिडकर यांच्या सतर्कतेमुळे आणि अग्निशमन विभागाच्या धाडसी कामगिरीमुळे एका दुर्मिळ पक्षाचे प्राण वाचल्याने सर्व स्तरातून बिडकर व सातपूर अग्निशमन विभागाचे कौतुक व आभार व्यक्त केले जात आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल, सातपूर, नाशिक। 5/1/2026 रोजी सकाळी 11 वाजता श्री बिडकर यांचा फोन आला सातपूर अग्निशमन दलाला। तर त्यांनी असे कळवले की पाटील पार्क मेदगेनगर जाधव संकुल या ठिकाणी एक निलगिरीच्या झाडावर पक्षी अडकलेला आहे, त्यामुळे तात्काळ आम्हाला पक्षी काढून द्या। त्या पद्धतीने आम्ही तात्काळ या ठिकाणी आलो। सदर हा पक्षी निलगिरीच्या झाडावर अडकलेला होता, मांज्यामध्ये, नायलॉन मांज्यामध्ये। त्या अशा नायलॉन मांज्यामुळे हा पक्षी आज हा दुर्मिळ पक्षी आहे, कर्कोचा, साधारण मला असं वाटतं कर्कोचा आहे हा पक्षी। तर याला आम्ही ताबडतोब सुखरूप जिवंत बाहेर काढून गेला आहे। आता आम्ही घेऊन पक्षी मित्र यांच्या ताब्यात देणार। त्याला काही इजा झालेली आहे का सर? थोडीफार इजा आहे। काय सांगाल, आता मकर संक्रांती येते आहे आणि नायलॉन मांजा असेल, साधा मांजा असेल, नागरिकांनी आणि तरुणांनी काय काळजी घेणं आवश्यक आहे? तरुणांनी पतंग उडवताना स्वतःला जपलं पाहिजे, गाडी चालवताना हळू चाललं पाहिजे। कदाचित नायलॉन मांजा आपल्या मानेला अडकतो, त्यामुळे गाडी चालवताना सावकाश चालवावी। दुसरं असं की मांजा वापरलाच नाही पाहिजे, नायलॉन मांजा, तर त्यामुळे अशा पक्षींना पण इजा होणार नाही असं मला वाटतं। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।